आज नवरात्रातली पहिली माळ आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, परम मंगलमय आणि परम पावन असा हा दिवस आहे। आजच्या पहिल्या दिवशी कोणती देवी आहे हे बघितलं पाहिजे। आणि माता मौल्यांना माझं एक आवाहन आहे, देवीचा कलर कोणता हे बघण्यापेक्षा देवीचं कार्य काय हे जरा जास्त बघा। कारण देवीचा रंग, आजचा पहिला दिवस म्हणजे शैलपुत्री, शैलपुत्री मातेचं आज नमन करायचं आहे। नमन करताना न मन अशा पद्धतीनं नमन करायचंय। नमन करा, मन नाहीस करा आणि मन तिला अर्पण करा। आजच्या देवीचा रंग हा पांढरा आहे। पांढरा वर्ण म्हणून आजच्या दिवशी नैवेद्य दाखवताना सुद्धा पांढरं फूल, पांढऱ्याच प्रकारची मिठाई दाखवली जाते। आणि त्या शैलपुत्रीला नमन करत असताना तिचं वर्णन आपल्याला बघायचंय। काय आहे तिच्या हातामध्ये? एका हातामध्ये कमळ आहे आणि एका हातामध्ये त्रिशूळ आहे। आत्ताच्या महिलांनी हे करणं गरजेचं आहे। एका हातात फूल ठेवा, सांगा सगळ्यांना आम्ही मऊ आहोत, मेणासारख्या आहोत, आमचं अंतःकरण माऊलीच आहे। पण एखादा जर कर्म दरिद्री आमच्यावरती वाईट नजर ठेवून आला तर आम्ही त्याला सोडणार नाही, त्रिशूळ त्याच्यात घुसवल्याशिवाय राहणार नाही, इतक्या ताकदवानही आम्ही आहोत। कारण आईनं ते त्रिशूळ पोटात घुसवूनच वध केलेला आहे असुराचा। आणि हे जर तुम्ही दाखवायला सुरुवात केलीत ना, डोंबिवलीसारखं प्रकरण पुन्हा होणार नाही, साकीनाक्यासारखं प्रकरण पुन्हा होणार नाही। आणि ते होऊ नये याच्यासाठी या शैलपुत्रीचं आपल्याला नमन करायचं आहे। तिचा गुण घ्या, तिचा रंग घेऊ नका, तिचा गुण घ्या। घरामध्ये कमळासारख्या राहा, घरात कमळासारख्या राहा, पण बाहेर मात्र त्रिशूळासारख्या राहा। आम्ही आतमध्ये मऊ असू, पण बाहेर मात्र वाईट नजर ठेवणाऱ्यांसाठी आम्ही मऊ नाही, कडक व्हा। आणि माझं माता मौल्यांना आवाहन आहे, विनंती आहे माझी, मुलींना शिक्षण द्या, मुलींना ब्युटी पार्लर साठी पैसे द्या, मुली चांगल्या दिसल्या पाहिजेत यासाठी प्रयत्नशील राहा। पण मुलींना कराटे पण शिकवा, मुलींना आत्मरक्षण करायला शिकवा। आणि जर नाही शिकवलं तर बिभत्स नजरा त्यांच्यावरती पडत राहणारच आहेत। आणि कुठं ना कुठं तिच्या त्या साजूकपणाचा फायदा घेतला जाणार आहे। आणि तो घेतला जाऊ नये असं वाटत असेल तर तिच्यातली शक्ती तिला जागृत करायला सांगा। व्हॉट कॅन यू डू, तू काय करू शकतेस हे तिला दाखवून द्या। कारण माझं असं वैयक्तिक मत आहे, एव्हरीथिंग इज पॉसिबल ओनली फॉर द गर्ल्स अँड वुमेन्स। तुम्ही काही करू शकता, असाध्य गोष्टी साध्य करू शकता, ती ताकद तुमच्यात आहे। फक्त तुमच्यात ती ताकद आहे, तिची जागृतता होणं गरजेचं आहे। आणि ती जागृतता कोणत्या कालावधीत करायची तर या नवरात्र जागर करायचं आहे, आपल्यातल्या शक्ती जाग्या करायच्या आहेत आपल्याला। बाहेरची शक्ती तिला तर आपण नमन करणारच आहोत, पण पहिलं नमन आपल्या आतल्या शक्तीला आपल्याला करायचं आहे। पहिली नतमस्तका आतल्या शक्तीला असली पाहिजे। आणि ती जर जागृत झाली ना तर मग आयुष्यामध्ये कमी असं काहीच पडणार नाही। स्त्रियांसाठी फेमिनिझम असं म्हणतात। महिलांनी सुद्धा आपलं जीवन जगलं पाहिजे, त्यांना त्यांचा स्पेस मिळाला पाहिजे। पण फेमिनिझमचा खरा अर्थ काय होतो याचा अर्थ पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या। स्वातंत्र्य निश्चित असावं, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये याची काळजी घेणं आपलं गरजेचं आहे, आपलं ते कर्तव्य आहे। आत्ताच्या मुली कॉलेजला जातात, कुठं जातात, कुठल्या मित्रांबरोबर फिरतात, नक्की कॉलेजलाच जातात की अजून कुठे जातात? स्वातंत्र्य दिलंय आपण त्यांना, पण त्याचा स्वैराचार तर कुठं होत नाहीत ना, याची काळजी घेणं गरजेचं आहे। मुलीच्या बारीक चिरीक गोष्टीकडे लक्ष द्या। एखाद्या विचित्र माणसाची नजर वाईट हेतून तिच्यावरती पडावी असे पोशाख तिला नसावेत, ह्याची काळजी घ्या। मी नाही म्हणणार माझ्यासारखी नऊवारच घातली पाहिजे प्रत्येकानं, आग्रह नाही, पण किमान अंगभर कपडे असणं
हे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत नाही? उशीर झाल्यानंतर जर आईनं फोन करून विचारलं, बाळा कुठे आहेस रे तू, असं म्हणल्यावर तिनं सांगितलं पाहिजे मी कुठं आहे. तिचं हे प्रत्युत्तर नसावं, तू कोण मला विचारणारी. आणि अशा जर मुली असतील तर भक्षस्थानी त्याच लवकर पडतात, कारण आईला माहितीच नसतं माझी लेक कुठं आहे. पोलीस स्टेशनला जावं लागतं दुसऱ्या दिवशी, माझी लेक आली नाही हो रात्रीपासून घरी, जरा शोध घेता का. म्हणून आपणही त्यांची शक्ती काय हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे आणि त्यांच्या मर्यादा काय आहेत हेही त्यांना दाखवून दिलं पाहिजे. आजची शैलपुत्री आपल्याला तेच दाखवती आहे. तुम्ही अत्यंत मऊ आहात, कारण आईचं अंतकरण भगवंतानी पुरुषाला नाही एका स्त्रीलाच दिलेलं आहे. मऊ आहात तुम्ही, कारण मातृत्व सांभाळण्याची क्षमता ही तुमच्यातच आहे. पण जितक्या तुम्ही मऊ आहात तितकीच तुमच्यामध्ये अंतरात्म्यामध्ये तुमची जी ताकद आहे ती प्रचंड आहे आणि ती जाग करणं ही काळाची गरज आहे. म्हणून पहिल्या दिवशी शैलपुत्रीला नमन. अशा पद्धतीनं आपण या पहिल्या दिवसाचं मंगलाचरण तर आटोपतं घेणार आहोत, पण मुक्ताबाईंच्या चरित्राकडे वळण्या अगोदर मुक्ताबाईंचं नमन आपण करणार आहोत. पण त्या मुक्ताबाईंच्या नमना अगोदर मुक्ताबाई बघायच्या आहेत, मुक्ताबाईंचं चरित्र ऐकायचं आहे. मुक्ताबाईंचं चरित्र ऐकण्यासाठी त्यांची अहेतुक कृपा आपल्यावरती असणार आहे. पण ज्या वेळेला अशा एखादा महात्मा, अशी एखादी योगिनी ज्या वेळेला अवतार घेत असते ना, त्यावेळेला ती अवतार घेत असताना कुठल्याही कुळामध्ये आणि कुठल्याही योनीमध्ये येते असं नाही. ती अवतार घेत असताना विचार वरतीच होतो, कुठं पाठवायचंय ते, कुठं न्यायचंय, कोणाच्या घरी पाठवायचंय, कोणत्या कुळात पाठवायचंय, कोणत्या देशात पाठवायचंय याचा विचार करावा लागतो. कारण संत तिथंच अवतार घेतात जिथे कुळ पवित्र असतं आणि जिथे देश पवित्र असतो. आणि आमचे संत असं वर्णनही करतात की तो पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. तेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. कुळही पवित्र असावं लागतं आणि देशही पवित्र असावा लागतो. तसं तर आपणही भाग्यवानच आहोत, कारण ज्या देशात आपण जन्माला आलेलो आहोत त्याचं नाव काय माहितीये? कोणता देश आहे आपला? कोणता? इंडिया, भारत. भारत म्हणजे काय माहितीये? भारत भारत नुसतंच म्हणायचं? भा म्हणजे बुद्धी, आणि बुद्धीचं गंतव्य असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये अखंड अहर्निश रत असणारे जीव जिथं जन्माला येतात त्याला भारत असं म्हणतात. आणि त्या भारत देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. त्यामध्ये जम्बूद्वीपातला हा भारत देश, आणि त्याहूनही आपलं परम भाग्य आपण महाराष्ट्र राज्यात जन्माला आलोय. महान संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. आणि त्याहूनही महत्वाचं संतांचं उभं पीक आहे महाराष्ट्रात. मी कायम सांगते, दुर्दैव आहे आपलं एक, महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलोय, महाराष्ट्राच्या मातीत आपण वावरतोय. महाराष्ट्रामध्ये एक से बडकर एक रत्न संत रूपानं अवतीर्ण झालेत, पण आपण या संतांना शरण जात नाही. हे आपलं दुर्दैव आहे. महाराष्ट्रातली लोक कोणाकडे जातात? मी कशाला सांगायला पाहिजे? ज्याची त्याला माहिती आहे. आणि इथं राहून जर भलत्या संतांकडे जात असाल तर खबरदार. असं मी नाही, ज्ञानोबराया म्हणतात. जे इथं राहून बाकीच्या संतांच्या पाया पडतात ना, त्यांच्यासाठी 4 ओव्या सांगते. पाय
आहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदरा आड, परी ते अव्हेरुनी गोचीड, अशुद्ध काय सेविती. कळला दृष्टांत की उघड करून सांगू? दूध दूध एकमेव ही अशी गोष्ट आहे की जी गोड पण आहे आणि पवित्र पण आहे. काही गोष्टी गोड आहेत पण पवित्र नाहीत, काही गोष्टी पवित्र आहेत पण गोड नाहीत, काही गोष्टी गोडही नाहीत आणि पवित्रही नाहीत, आणि काहीच गोष्टी अशा आहेत की ज्या गोडही आहेत आणि पवित्रही आहेत. पहिली गोष्ट गोड आहे पण पवित्र नाही. साखर प्रचंड गोड आहे पण पवित्र. ब्राह्मण काकांना विचारा, काका पंचामृतात घालण्यासाठी मध नाही, साखर घालू का, चालेल का? अरे नाही चालणार. का? ती गोड आहे पण तिला पावित्र्य नाही दिलेलं शास्त्रानं, म्हणून ती गोड पण पवित्र नाही. काही गोष्टी पवित्र प्रचंड आहेत पण गोड नाहीत. गोमूत्र प्रचंड पवित्र आहे, पहिल्या धारेचा असेल तर त्याला आत्यंतिक पावित्र्य आहे. डायबेटीज वाल्यांनी तर पिलंच पाहिजे. डायबेटीज वाल्यांनी किमान एक फुलपात्र रोज सकाळी उठल्याबरोबर पोटात काही नसताना ते घेतलं पाहिजे. फुलपात्र भर घेतलं पाहिजे. पण जमेल का घ्यायला फुलपात्र भर? काय बोलताय ताई? वास सुद्धा सहन होत नाही हो गोमूत्राचा. ते घरात शुभ कार्य प्रसंगी शिंपडलं ना की लगेचच त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ रूम फ्रेशनर मारावा लागतो. का? ते पवित्र जरी असेल तरी त्याला माधुर्य भगवंतानं दिलेलं नाही. पवित्र आहे पण गोड नाही. काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोडही नाहीत आणि पवित्रही नाहीत. मदिरा मदिरा पवित्रही नाही आणि गोडही नाही. गोड नाही कशावरून? माझ्याकडं असं बघू नका. नाही तर लगेच म्हणा तुम्हाला काय माहिती. मला कशाला माहिती असायला पाहिजे? लोक आमच्यावर काय बोलतील नेमच नाही हो. प्रवचनकार कीर्तनकार टार्गेटलाच सध्या लोकांच्या. प्रवचनकार म्हणलं की यांच्या नजरा अशा झाल्याच. आमच्या कीर्तनकारांच्या बोलण्यात अडकवतात, वागण्यात अडकणं तर शक्य नाही आम्ही माणसं. कारण मी कायम सांगते, जो बाबांचं एक वाक्य आहे, जो बाबांचा उपदेश आहे आम्हा वारकऱ्यांना, तुम्ही 2 तास कथा कीर्तन प्रवचनामध्ये काय बोलता याच्यापेक्षा उरलेल्या 22 तासात तुम्ही कसे वागता हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळं 2 तासापेक्षा 22 तासाला जपा. त्याच्यामुळं आम्ही जपतो. वागण्यात आम्हाला कोणी पकडणार नाही पण बोलण्यात पकडतात. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही चुकता, आम्ही चुकलो तर जरा सांभाळून घेत चला हो. चांगले चांगले चुकतात. चला माझा मूळ मुद्दा. लोक मला विचारतील तुम्हाला काय माहिती, मदिरा गोड नाही, पिणाऱ्याची तोंड पहा. पिताना पार डोळे मिचकवतील, नाक दाबतील आणि मग तिला आत टाकतील. ज्या अर्थी इतकं वाईट तोंड आहे त्या अर्थी गोड नाही आणि पवित्र मुळीच नाही. नासलेल्या वस्तूंपासून बनवली जाते आणि आपल्या वैदिक धर्मानं नासलेली वस्तू कोणत्याही चांगल्या सत्कार्यात वापरण्यासाठी त्याज्य सांगितलेली आहे. आता आपण कुचक्या सुपाऱ्या टाकतो तो भाग वेगळा, ही आपली वृत्ती आहे. पण चालत नाही देवाला सडकं नासकं नाही चालत. आणि त्या नासलेल्या वस्तूंपासून बनलेली ती मदिरा पवित्र कशी असेल? म्हणून गोडही नाही आणि पवित्रही नाही. आणि काहीच गोष्टी अशा आहेत की ज्या गोडही आहेत आणि पवित्रही आहेत. दूध गोड आहे. जुन्या पहिलवानांना विचारा, जुन्या, आत्ताच्या नाही. आत्ता लग्न पत्रिकेत सगळेच पै, 2 कानाखाली वाजवले तर कै होतील पण तरी पै. त्या पहिलवानांना नाही. माझे आजोबा पहिलवान होते, माझ्या आईचे वडील. 5-5 लिटर दूध एकदा तोंडाला लावलं ना की काढायचे नाहीत अशी अवस्था. आत्ताचे पहिलवान पित नाहीत. मी एकदा त्यांना विचारलं, का हो तापवत नाहीत, साखर टाकत नाहीत, असंच पिता, कसं जमतं? त्यावेळेला त्यांचं उत्तर होतं, बाई दुधामध्ये अंगचा गोडवा आहे. दुधात साखर नाही टाकली ना तरी दूध गोड लागतं. त्याच्यामुळं दूध हे अंगचं गोड आहे म्हणून दुधाला माधुरी आहे आणि पवित्र आहे. गाय दूध देताना काय आपल्यासाठी देत नाही, ती तिच्या वासरासाठी देते ज्या वेळेला. पण मी हे कोणाचं सांगतेय? आपल्या गावरान गाईचं, जरशा गाईचं नाही. दूध पिताना सुद्धा गावरान गाईचं प्यावं, जरशा गाईचं नाही.
कारण जर्शा गाईच्या दुधाला दोष आहे. विका पण पिऊ नका. कारण सांगते, जर्सी गाय खूप खाते पण बिगर कामाची ओरडत राहते. खूप खाते, खूप दूध देते, पण बिगर कामाची ओरडत राहते. आणि तिचंच दूध जर मुलं पिली तर मुलं सुद्धा खातात पितात आणि बिगर कामाची जाऊ द्या मरू द्या. हा तिच्या दुधाचा दोष आहे. आणि म्हणून दूध हे गाळ्या कपिली गाईचं असलं तर चांगलं, नसेल तर किमान गावरान गाय असावी. त्या गावरान गाईचा नियम आहे, वासरू कासेला लागल्याशिवाय ती पान्ह सोडतच नाही, पान्हवतच नाही. आणि एकदा का तिचं वासरू जवळ आलं ना की मग तिला प्रेम जागृत होतं आणि आपोआप पान्हा फुटतो. आणि मग ते थोडंसं पाजायचं, तिला बाजूला काढायचं आणि मग ते दूध आपण काढून घेतो. पण देताना तिचा हेतू काय, हे कोणासाठी चाललंय? माझ्या वासरासाठी चाललेला आहे. वासरासाठी म्हणून तिनं ते दूध दिलेलं आहे. मातृत्वाची भावना आहे देताना. आणि मातृत्वाची भावना ही परम हितकारी, परम पवित्र, म्हणून ते दूध पवित्र आहे. दूध गोडही आहे आणि पवित्रही आहे. आहे त्या गाईच्या कासेवरती, त्या कासेच्या आतमध्ये दूध आहे आणि त्याच कासेच्या बाहेरच्या बाजूनं एक कीटक असतो. त्याचं नाव माहितीये? गोचीड. ते गोचीड आहे ना, गोचीड किती अंतर आहे मला सांगा ना. गोचिडामध्ये आणि दुधामध्ये एका मैलाचं अंतर आहे, बरोबर? चुकले का? एक पडदा, पडद्याच्या अलीकडे दूध आहे आणि पलीकडे गोचीड आहे. आणि त्याच दुधाच्या शेजारी एक पडदा आड अशुद्ध रक्त आहे. गोचिडानं काय सेवन करावं सांगा? दूध सेवन करावं की अशुद्ध रक्त सेवन करावं? काय सेवन काय करावं? रक्त. मग चांगलं रक्त आहे का? मग सेवन काय करावं? दूध. पण सेवन करतं काय? रक्त. का? कारण त्याला त्या दुधाची चवच माहित नाही. कधी त्यांना रस्ता तिकडे वळवलाच नाही. त्या गोचिडासारखी आपली अवस्था नाही ना. ज्ञानोबा तुकोबांचं तत्वज्ञान पवित्र आहे, गोड आहे. ज्ञानोबा तुकोबा आपल्याला जवळ आहेत, महाराष्ट्रातले संत आहेत, पुणे जिल्ह्यातले संत आहेत. आणि एवढं मोठं तत्वज्ञान जवळ असताना सुद्धा जर आपण कुठंतरी लांब जात असू ना कुणाकडे तरी, मग मात्र आपली अवस्था त्या गोचिडासारखी आहे. आणि असं होऊ नये असं वाटत असेल. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला जातो. आत्ता आळंदीमध्ये रशियन भाषेमध्ये, लँग्वेजमध्ये ज्ञानेश्वरीचं रूपांतरण करण्याचं काम चालू आहे. का? मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना ज्ञानेश्वरी शिकवायची आहे. हे तत्वज्ञान त्यांना कळलं, पण आपल्याला कधी कळणार? आणि जर कळत नसेल तर मग मात्र तुकोबराया कडक भाषेत आपलं वर्णन करतात. काय म्हणतात तुकोबराया माहितीये का आपल्याला? समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. अशी वेळ आपल्यावरती येऊ नये असं वाटत असेल तर ज्ञानोबा तुकोबांना आपण शरण गेलं पाहिजे. आपल्या संतांकडे आपण शरण गेलो पाहिजे. कारण आपल्या मातीतले ते संत आहेत. भाग्यवान आहोत आपण. तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला, म्हणून महाराष्ट्र राज्यात आपण जन्माला आलोय. मुक्ताबाईंचा अवतार, मुक्ताबाई सुद्धा अवतरल्या, पाठवल्या नाही. आपल्याला जन्माला यावं लागतं. संत येत असतात, इच्छेनुसार येत असतात. अवतार हा जो बोल आहे याच्यामध्ये तृ या धातूचा अपसर्ग झालाय. तृ म्हणजे तरती, तरणे. इथं तारण्यासाठी जे अवतरले ते संत, आपल्याला तारण्यासाठी यांचा अवतार आहे. म्हणून तुम्ही सकल संतांची गाथा बघा. त्यांना जर विचारलं ना, का आले तुम्ही, कशासाठी आले, आले का पाठवले गेले, त्यावेळेला त्यांचं वर्णन आहे, आलो नाही म्हणजे पाठवल्या गेलो नाही तर आलेलो आहोत. आम्हाला पाठवलेलं नाही, आम्हाला पाठवण्याची हिंमत कोणाच्यात नाही, आम्ही आलो. तुकोबरायांना विचारलं आलो कोणासाठी आलो, त्यावेळेला तुकोबरायांनी वर्णन केलंय. तुकोबराय सांगतात कोणासाठी आलो. आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणासी. आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणासी. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. झाडू
शेष उरला तो सेवू. बोली जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. लाडू संतांचे मार्ग आदराने भरलं, उद्दिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्टविती परोपकारे, म्हणून येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तुकोबाराय म्हणतात आलो. तसंच मुक्ताबाईंसारखे जे संत आहेत आलेत, पाठवले गेले नाही, आले. मुक्ताबाईंचा अवतार या महाराष्ट्रामध्ये होणार होता, पण वरती मीटिंग बसली. पाठवायचं तर आहे मुक्ताबाईंना, आदिशक्ती आहे ती, ब्रह्मचित्कला आहे ती. कोणत्याही घराण्यात पाठवू नका, विचार करा. पुण्यवंताचं कुळ कोणते बघा, जागा कोणती परम मंगलदायक आहे ती बघा. कारण एकट्या मुक्ताबाई नाही, तिन्ही देव येणार आहे त्यांच्या बरोबर. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. तिन्ही देवांचे हे ठसे आहेत, त्यांना अवतार घ्यायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण 9 दिवस मुक्ताबाईंचं चरित्र तर ऐकणार आहोत, पण मुक्ताबाईंचं एकटीचं चरित्र होतच नाही. कारण मुक्ताबाईंचं चरित्रच निवृत्ती दादा, ज्ञानोबराया आणि सोपान काका यांना धरून आहे. कारण जन्माला आल्यापासून निरंजनी समाधीपर्यंत एकही दिवस असा गेला नाही की या बंधूंचा एकमेकांचा वियोग झाला. झाला तेव्हाच ज्या वेळेला दोघांनी समाधी घेतली तेव्हा, तोपर्यंत नाही. कारण भावा बहिणीमध्ये प्रेमच तेवढं आहे, आपल्यात नाही हे दुर्दैव. आपलं प्रेम आहे बहीण भावाचं असं कोणाला वाटत असेल तर दुय्यम निबंधक कार्यालयासमोर व्यक्त करा. हक्क सोडपत्राला करा, म्हणजे भागलं. मुक्ताबाई आणि ज्ञानोबराया, सोपान काका, निवृत्तीनाथ, आम्हा वारकऱ्यांकडे काय असणार हो हक्क सोडपत्राचा विषय बोलायला? काय आहे आम्हा वारकऱ्यांकडे? तुकोबाराया आमच्या संपत्तीचं वर्णन करतात. काय आहे आमच्याकडे? आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, जाऊ पडती भिके, कुत्री घर राखीती. ही आमची प्रॉपर्टी आहे. श्रीमंत घरनं ज्या वेळेला निघतात ना, आतल्या लॉकरला चावी लॉक करायचं, मग नंतर कपाटाला लॉक करायचं, मग बेडरूमला लॉक करायचं, आणि मग मेन दरवाजाला लॉक करायचं, तरी चोऱ्या होतात. आमची उघडी असतात, एकही माणूस नसतो, पण आमच्याकडं चिलट सुद्धा फिरकणार नाही. का? कारण चोरांना माहितीये यांच्याकडं काय असायचे. काय तुकोबारायांचं बारीक निरीक्षण आहे. तुकोबाराय म्हणतात आम्हाला पाहिलं ना की चोर सुद्धा वाटा बदलतो. का? कारण त्याला माहितीये एकतर हा बुवा आहे आणि बुवाच्या धोत्राला खिसा नाही. कापायचं काय हो? खिसेवाल्याचे खिसे कापता येईल, धोत्राला खिसाच नाही, कापता काय? त्याच्यामुळे कापता काही यायचं नाही. म्हणून ह्याच्या जवळ जाऊ नका, उलट यांच्या पाया पडलं तर 5-50 द्यावे लागतील. चोरीचं सुद्धा टाकावं लागेल, त्यापेक्षा कडेनं चला. म्हणून जवळी येतात चोर धाके. जग चोराला घाबरतं, चोर आम्हाला घाबरतो. इतके तर आम्ही दुर्दैवी आहोत, कारण तेवढं दारिद्र्यच आहे आमच्याकडं. काय असणार या भावंडांकडे? कधीच एकमेकांना सोडलं नाही. मी अवतार घेताना सुद्धा विचार केला, पहिले हे 3 जण आले, पण मायेशिवाय जग नाही ना. माया आहे म्हणून सगळं आहे, मग तिला बोलवली पाहिजे. म्हणून मुक्ताबाईंचा, ज्ञानोबरायांचा चरित्राचा सगळाच भाग आपण 9 दिवस बघणार आहोत. मुक्ताबाईंना पाठवण्या अगोदर शंकर परमात्म्यानं सांगितलं पहिला मी जाईन. विष्णू परमात्मा म्हणले नंतर मी, आणि ब्रह्मदेव म्हणले शेवटी मी. मुक्ताबाई म्हणली पहिले नाही जायचे, कारण काय होणार आहे जीवनात हे मला माहिती आहे. मोठी कराल तर सगळंच करायला सांगाल काम, मोठी बनून नाही जायची मी. आणि घरात जे मोठं असतं ना त्याला फार ताप असतो बरं का.
शेंडे फळाची मजा असते, पण मोठ्याचे हाल असतात. त्याला बारक्यांचं सगळंच करावं लागतं. म्हणून मुक्ताबाई म्हणल्या, जा, मी काही पहिली यायचे नाही, मी सगळ्यात शेवट येणार. आणि ही मीटिंग कुठं चालू आहे? वैकुंठात. कोण पहिलं जाणार, कोण दुसरं जाणार, कोण तिसरं, कोण चौथं ठरलं. पण कुठं जायचं? आपेगाव. महाराष्ट्रामध्ये अत्यंत मंगलमय असणारी भूमी आहे आपेगावची. मुक्ताबाईंचे मूळ पुरुष हरिहर पंत कंसात जावळे, कुलकर्णी पण आपेगावचं होतं म्हणून कुलकर्णी, नाही तर हरिहर पंत हे मुक्ताबाईंच्या म्हणजे ज्ञानोबरायांचे आदिपुरुष, मूळ पुरुष अशी त्यांची गणना होते. हरिहर पंतांच्या पोटी 3 जण आले. रामचंद्र पंत, केशव पंत आणि मोहनाबाई. मोहनाबाईंना देवगिरी नावाचं गाव आहे, जिथं जाधव राजे राज्य करत होते. म्हणजे ज्ञानोबरायांचा कालावधी हा जाधव राजांचा कालावधी. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा जाधव रायांचं वर्णन आलेलं आहे. त्या जाधव राजे राज्य करत होते. त्यांची राजधानी देवगिरी, आणि त्या देवगिरीमध्ये आता त्याला देवगड असं म्हणतात, तिथे नरहरी माचवेंना हरिहर पंतांची एक कन्या मोहनाबाई दिलेली. त्यांचे दुसरे चिरंजीव केशव पंत ब्राह्मण कुळ, त्याच्यामुळे मुंज केली आणि मुंज केल्यानंतर 1 वर्षाच्या आत गतप्राण झाले. केशव पंतांचा तिथं इतिहास संपला. मग एक सगळ्यात वडील चिरंजीव रामचंद्र पंत. रामचंद्र पंतांनी हरिहर पंतांनंतर आपेगावचा कुलकर्णीपणा चालवला. कुलकर्णीपणा रामचंद्र पंतांनी चालवला. त्यांच्या पोटी गोपाळ पंत आले. पुढे रामचंद्र पंतांनी सगळी जबाबदारी गोपाळ पंतांकडे दिली. गोपाळ पंतांच्या नंतर गोपाळ पंतांना 2 चिरंजीव, त्र्यंबक पंत आणि दुसरे हरिहर पंत. हरिहर पंत प्रचंड पराक्रमी, प्रचंड वीर योद्धे, शूर होते. म्हणून जाधव राजे जैत्रदेव यांच्या निधनानंतर जाधवांच्या गादीवरती बसलेले सिंहण नावाचे राजे होते. त्यांनी त्यांच्यातलं कर्तृत्व बघितलं, त्यांच्यातलं नेतृत्व बघितलं, त्यांच्यातलं दातृत्व बघितलं आणि वक्तृत्वही बघितलं. आणि सिंघम राजे त्यांच्यावरती खुश होऊन त्यांनी सरसेनापती ही पदवी हरिहर पंतांना दिली. हरिहर पंत सरसेनापती झाले. मग कुलकर्णीपणा कुणी चालवायचा आपेगावचा? त्र्यंबक पंत म्हणले, मी चालवतो. म्हणून त्र्यंबक पंत आपेगावला. तोपर्यंत गोपाळ पंत जिवंत होते आणि गोपाळ पंतांचा अधिकार पाहून तत्कालीन जाधव राजांनी देशाच्या देशाधिकाऱ्याचं पद बीडच्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये त्यांना 7 वर्षासाठी देशाधिकाऱ्याचं पद दिलं होतं. गौरव केला होता त्यांचा. 7 वर्ष तिथं गोपाळ पंत राहिले. आणि घटना नेमकी अशी घडली. गोपाळ पंतांच्या 2 चिरंजीवांमधले जे हरिहर पंत अत्यंत शूर योद्धे होते. शूरपणा जुन्याच लोकांमध्ये हो, आता शूर पण कमी राहिलेत. मी कायम सांगते, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शूराच्या शूरपणाला जर बघायचं असेल तर ते कुठं बघावं? 4 चौघात गप्पा मारताना जो म्हणतो ना, अरे मी कोण आहे, शूर नाही. तुझा शूरपणा तिथं दाखव रणांगणावरती. रणांगणावरती शूरपणा दाखवणारे राहिलेच नाही. पण ते शूर होते. हरिहर पंतांच्या बाबतीत जे काही घडलं ते आपण बघणार आहोत. पण आजची वेळ संपली आहे. घड्याळ बंद पडत नाही हे दुर्दैव आहे. पण उद्याच्या भागामध्ये आपण हरिहर पंतांचा इतिहास आणि ज्ञानोबरायांच्या म्हणजे माझ्या मुक्ताबाईच्या आजोबांचा इतिहास बघणार आहोत. पण तो उद्याच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत उद्याचा भाग बघण्यासाठी आम्हाला मुक्ताबाईंना इथं आणावं म्हणून आज त्यांची आपण भजनानं नमस्कार रूप मंगल करणार आहोत. 2 मिनिटं सर्वांनी भजन करायचं आहे मुक्ताबाईंचं.
ब्रह्मचित कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई टाळी ब्रह्मचित कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्माची कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्माची कला सगळ्यांनी टाळी वाजवा आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्मचित कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्मचित कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्माची कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्माची कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई हे ज्ञानदीप्ती कला ज्ञान संगिनी मुक्त मुक्ताबाई हो ज्ञानदीप्ती कला ज्ञान संगिनी मुक्त मुक्ताबाई ब्रह्मचित कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्मचित कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्माची कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्माची कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्मचित कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्मचित कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्माची कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई ब्रह्माची कला आदिशक्ती मुक्त मुक्ताबाई पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की ब्रह्मचित कला आदिशक्ती मुक्ताबाई माते की जय बोलो रे भाई सब संतन की जय